हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी एव्हर यूजचा स्क्रब याचा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। कसं यूज करायचं आहे, याचे फायदे आणि नुकसान, तसंच याचा डेमोसुद्धा मी तुम्हाला देणार आहे की हे स्क्रब जे आहे ते कसं करायचं आहे आणि आपण स्क्रबिंग केल्यानंतर काय यूज करावं लागते आणि स्क्रब करण्याचे काय फायदे असतात, हे सगळं आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे आहे एव्हर यूजचं स्क्रब। एव्हर यूजचं स्क्रब आहे, 15 रुपयाचा पॅकेट मी आणलेला आहे। हे 15 रुपयाचं पॅकेट आपल्याला दोनदा आरामात चालते, म्हणून मी 15 रुपयाचं पॅकेटच यूज करत असते। मोठी ट्यूब आणून पण जास्त दिवस मला यूज करायचं नसते, कारण आपण स्क्रबिंग कशासाठी करतो, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स आणि डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी आपण स्क्रबिंग करत असतो। मला व्हाईट हेड्सचे इथे प्रॉब्लेम्स आहेत, त्यासाठी मी स्क्रब करत आहे आणि महिना किंवा दीड महिन्यातून एकचदा स्क्रब करा। नेहमी स्क्रब करून आपल्या स्किनवर रेडनेस किंवा दाणे वगैरे येऊ शकतात, त्यासाठी महिना किंवा दीड महिना किंवा आपले स्किन रूटीन म्हणजे स्किन केअर बघूनच आपण हे स्क्रब करू शकतो। आपल्या स्किन केअरवर कसं आहे त्यानुसार आपल्याला स्क्रब करायचं आहे। मी महिन्यातून किंवा दीड महिन्यातून एकदा स्क्रब करत असते, त्यासाठी मी मोठी ट्यूब परचेस करत नाही। मी 15 रुपयाचं पॅकेट आणलेलं आहे, मला दोनदा आरामात चालते, दोनदा याच्याने स्क्रब होते, त्यासाठी मी छोटंसं पॅकेट आणलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत सुद्धा शेअर करत आहे। जर तुम्ही स्क्रबिंग करत असाल आणि महिन्यातून किंवा दीड महिन्यातून तुम्ही एकदा स्क्रब करत असाल, व्हाईट हेड्सची ब्लॅक हेड्सची प्रॉब्लेम असेल तर आपण स्क्रब करत असतो, त्यासाठी स्क्रब करणं खूप आवश्यक असते, कारण इथे व्हाईट हेड ब्लॅक हेड्स भरपूर प्रमाणात येतात आणि ते आपल्याला व्यवस्थित वाटत नाही, त्यासाठी आपण स्क्रब केल्या जाते। आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे की आपल्याला कसं स्क्रब करायचं आहे आणि स्क्रब केल्यानंतर आपल्याला काय यूज करायचं आहे आणि जर आपण काही यूज केलं नाही तर याचे बेनिफिट म्हणजे फायदे काय असतात आणि नुकसान काय असतात, हे सगळं मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका। मी कसं करत आहे सगळं बघा। मी स्क्रब आता हातावरती काढून घेणार आहे। जितकं लागते ना आपल्या स्किनवर तितकंच आपल्याला स्क्रब घ्यायचं आहे। पाण्याचा हात घ्यायचा आहे किंवा हात ओले करून घ्यायचे आणि सर्क्युलर मोशन मध्ये छानपैकी मसाज करून घ्यायची आहे। एकदम हलक्या हाताने मसाज करायची आहे, जास्त जोर देऊन मसाज करायची नाही। आणि ज्यांच्या स्किनवर मोठे मोठे पिंपल्स आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे, यांनी स्क्रब करू नका, कारण ते इरिटेशन किंवा पिंपल्स फुटले वगैरे तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते। त्यासाठी जर तुमची स्किन नॉर्मल ड्राय आणि किंवा छान स्किन असेल, कोणते प्रॉब्लेम होत नसेल, तर तुम्ही आरामात स्क्रब करा। आणि स्क्रब आपल्याला 3 मिनटं किंवा 4 मिनटं करून घ्यायचं आहे सर्क्युलर मोशन मध्ये। टी झोन एरिया जिथे आपल्याला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सची प्रॉब्लेम असेल ना, तिथे छानपैकी स्क्रब करून घ्यायचं आहे। फॉरहेडला विसरू नका। आणि आपण गळ्याला सुद्धा स्क्रब करायचं आहे। डेड स्किन वगैरे असेल तर ते रिमूव्ह होत असते स्क्रबनी। आणि जास्त जोराने स्क्रब करायचं नाही आहे, एकदम हलक्या हाताने करायचं आहे, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकते स्किनवर, त्यासाठी एकदम हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे। मिनटं किंवा 3 मिनटं तरी तुम्हाला स्क्रबिंग करून घ्यायची आहे, मसाज करायची आहे सर्क्युलर मोशन मध्ये। इथून सर्वीकडे टी झोन एरिया सोडायचा नाही आहे। नाकाजवळ असते ब्लॅक हेड्स, इथे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असते, त्यासाठी स्क्रब करायचं आहे। आणि ब्लॅक हेड्सचा जर प्रॉब्लेम असेल तर आपल्याला स्टीम घेऊन स्क्रब करावं लागेल। व्हाईट हेड निघून जातात, पण ब्लॅक हेड जास्त सख्त असतात, त्यासाठी निघत नाही, त्यासाठी स्टीम घ्या आणि त्यानंतर तुम्ही
स्क्रब करू शकता. कमी वेळ स्क्रब करून दाखवलं आहे. तुम्हाला कमीत कमी 3 मिनिटं तरी स्क्रब करायचं आहे. सर्क्युलर मोशनमध्ये टी झोन एरिया सर्वीकडे स्क्रब करून घ्या आणि त्यानंतर थंड आणि नॉर्मल पाण्याने फेस वॉश करा. मी फेस वॉश करून आलेली आहे. नॉर्मल आणि साध्या पाण्याने फेस वॉश करायचा आहे. साबण यूज करायची नाही, कारण आपण जे स्क्रब केलं त्यानंतर आपली डेड स्किन, व्हाईट हेड, ब्लॅक हेड्स रिमूव्ह होण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी साध्या पाण्याने वॉश करा. आणि जर तुमचे ब्लॅक हेड्स रिमूव्ह झाले नसतील, कारण नाही होत, ते खूप सख्त असतात, त्यानंतर आपल्याला स्टीम घ्यायची आणि स्टीम घेतल्यानंतर जे टूल येते आपल्या व्हाईट हेड, ब्लॅक हेड्स काढायचं, त्यांनी तुम्हाला पूर्णतः रिमूव्ह करायचे आहे. आणि त्यानंतर स्क्रबिंग झाल्यानंतर कधीही फेस पॅक यूज करायचा आहे, कारण आपले ओपन पोर्स जे असतात ना, ते क्लोज होण्यासाठी फेस पॅक यूज करावं लागते. आपण जेव्हा स्क्रब करतो ते पोर्स ओपन होत असतात आणि पोर्स ओपन झाले म्हणजे त्यातनं आपली गंदगी वगैरे पूर्ण क्लीन होते स्क्रबिंगने, कारण पोर्स ओपन आपला फेस क्लीन होते. पण ते जर आपण क्लोज केले नाही तर आपल्या फेसवर पिंपल्स येऊ शकते किंवा त्या म्हणजे पोर्समध्ये पुन्हा धूळ, माती किंवा गंदगी गेली की ते आपला फेस अजून आपल्याला काळपट दिसत असते किंवा गंदा दिसत असते. त्यासाठी स्क्रब झाल्यानंतर जेव्हा आपण 3-4 मिनटं छानपैकी स्क्रब केलं त्यानंतर आपल्याला फेस पॅक यूज करायचा आहे. आपण मार्केटमधून 15 रुपयाचं पॅकेटसुद्धा आणून फेस पॅक यूज करू शकतो, काही हरकत नाही. किंवा तुमच्याकडे मुलतानी मिट्टी असेल आणि गुलाबजल असेल तो सुद्धा फेस पॅक यूज करू शकता, किंवा बेसनचा फेस पॅक यूज करू शकता. कोणताही फेस पॅक यूज करा, पण फेस पॅक यूज करा. थोडा ड्राय होऊ द्या, म्हणजे 10-15 मिनटं आपल्याला ठेवायचं आणि फेस वॉश करायचं. अशा प्रकारे आपल्याला स्क्रबिंगच्या स्टेप फॉलो करायचे. आणि ज्यांच्या स्किनवर मोठे मोठे पिंपल्स वगैरे आहेत आणि त्यातून पाणी, रक्त वगैरे निघत आहे, यांनी सुद्धा स्क्रब करणं टाळा, कारण तुम्ही जेव्हा स्क्रब करता स्क्रब इरिटेट होते आपल्या स्किनला, आणि त्याला जर ते मोठ्या पिंपल्सला वगैरे स्क्रब असं आपण केलं ना तर आपल्या याच्यातून रक्त किंवा पाणी निघेल आणि ते इरिटेट होईल आणि आपल्याला प्रॉब्लेम्स जाऊ शकते. त्यासाठी स्क्रब नका करू. भरपूरसे दुसरे काही क्रीम्स वगैरे जे असतात तुमची डॉक्टर ट्रीटमेंट ते करा. स्क्रब घरगुती करू नका, कारण प्रॉब्लेम्स तुम्हालाच जातील. अशा प्रकारे स्क्रब करायचं आहे. मी सांगितलं असं स्क्रब करा. छानपैकी इफेक्टसुद्धा आहे. ते व्हाईट हेड, ब्लॅक हेड्स रिमूव्हसुद्धा होतात. आणि जेव्हाही आपल्याला ब्लॅक हेड्ससाठी रिमूव्ह करायचे असेल तर स्टीम घेणं आवश्यक आहे. स्टीम घेतल्यानंतरच आपले ब्लॅक हेड्स रिमूव्ह होतात आणि व्हाईट हेड्स तर असेही रिमूव्ह होऊन जातात स्क्रब केल्याने. आणि स्क्रब केल्याने आपले डेड स्किन असते ना ते रिमूव्ह होते, म्हणजे डेड स्किन निघून जाते. त्यामुळे आपल्याला स्किनवर एक ग्लो दिसत असते आणि छान वाटत असते आपली स्किन. पण जास्त 15 दिवसातून एकदा आपण स्क्रब करायचा नाही आहे. महिना किंवा 1.5 महिन्यातून एकदा स्क्रब करा. रेग्युलर स्क्रब करू नका. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल, एंडपर्यंत बघितला असेल, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.